मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। पोलीस आणि फॉरेन्सिक पथकांकडून पुढचा तपास सुरू। शेफाली जरीवालाच्या पतीचा मीडियासोबत बोलण्यासाठी नकार। राहत्या इमारतीच्या खाली पराग त्यागी हा कुत्रा फिरवत असताना दिसला। पत्नीचा मृतदेह कूपर रुग्णालयामध्ये असताना पतीची कुत्र्याला घेऊन सई। शेफाली जरीवाला काटा लगा या गाण्यामुळे आणि बिग बॉस 13 या रियालिटी शोमुळे प्रसिद्ध झाली। सध्या शेफालीचं पार्थिव हे कूपर रुग्णालयामध्ये असल्याची माहिती आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मोदी आणि अमित शहा यांनी आमच्यावरती लादलं। संजय राऊत यांचा आरोप। फडणवीसांचे वरती बसलेले पिताश्री म्हणत राऊतांची मोदींवरती टीका। 5 जुलैच्या मोर्चाची ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये लगबग। नियोजनासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना विविध जबाबदाऱ्या वाटून देणार। मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न। ठाकरेंच्या मोर्चाच्या संदर्भात भाजपची वेट अँड वॉचची भूमिका। मोर्चाला उत्तर देण्यासाठी अजूनही भाजपचं विचार मंथन। पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरती भाजपकडून सावध पवित्रा। हिंदीच्या मुद्द्यावरील वादाला भाजप अभिजात दर्जानं उत्तर देणार। हिंदीच्या विरोधामधल्या मोर्चामध्ये काँग्रेस नेते सुद्धा सहभागी होतील अशी अपेक्षा आहे। संजय राऊत यांचं विधान। डाव्यांसह अनेक छोटे पक्ष सुद्धा मोर्चाला येतील। संजय राऊत यांची माहिती। ठाकरे बंधूंच्या मोर्चामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा सहभागी होईल। सुप्रिया सुळेंची माहिती। तर शरद पवार स्वतः मोर्चाला येणार की नाही हे लवकरच ठरेल। सुप्रिया सुळेंचं विधान। त्रिभाषा सूत्राच्या विरोधामध्ये कृती समितीचं एकनाथ शिंदेंना सुद्धा आमंत्रण। 29 जूनच्या जाहीर सभेमध्ये सहभागी होण्याचं एकनाथ शिंदेंना आमंत्रण। राज ठाकरे उद्धव ठाकरेंना सुद्धा या समितीने आमंत्रण दिलेलं आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होणार। महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांची माहिती। 5 जुलैच्या ठाकरे बंधू सहभागी होणाऱ्या मोर्चामध्ये महामंडळ सहभागी होईल। मनसेकडून दादरमधल्या शिवसेना भवनाजवळ बॅनरबाजी करण्यात आली आहे। कोणताही झेंडा न घेता मराठीसाठी एक व्हा मनसेनं लावलेल्या बॅनरवरचा मजकूर आहे। 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती बॅनरबाजी। हिंदीच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये मनसेचे बॅनर। मनसेच्या बॅनरवरती अजित पवार यांचे सुद्धा फोटो। 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती बॅनर झळकवण्यात आलेले आहेत। कोल्हापूरमध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 8 कोटी रुपयांची फसवणूक। रिलायन्स इंडस्ट्रीजमधून निवृत्त दत्तात्रय पाडेकर यांची ही फसवणूक झाल्याची माहिती आहे। कोल्हापूरमधल्या 8 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर ईडीच्या कार्यालयामधून बोलत असल्याचं सांगून पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडलं। कोल्हापूरमध्ये 8 कोटींची फसवणुकीच्या प्रकरणी आरोपींच्या विरोधामध्ये राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। रिलायन्स इंडस्ट्रीजमधून निवृत्त कर्मचारी पाडेकर यांनी शेअर्स विकत फसवणूकदारांच्या 14 खात्यांवरती हे पैसे ट्रान्सफर केले। बिग बॉस आणि काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन। वयाच्या 42व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। अभिनेत्री शेफाली जरीवालाचा गूढ मृत्यू। शेफाली जरीवालाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याची शक्यता आहे। शेफाली जरीवाला ही 5 ते 6 वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी ट्रीटमेंट घेत होती। अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत असल्याची डॉक्टरांची माहिती। मात्र या औषधांचा हृदयविकाराशी संबंध नाही, डॉक्टरांचा दावा। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होणार। महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांची माहिती। 5 जुलैच्या ठाकरे बंधू सहभागी होणाऱ्या मोर्चामध्ये महामंडळ सहभागी होईल। मनसेकडून दादरमधल्या शिवसेना भवनाजवळ बॅनरबाजी करण्यात आली आहे। कोणताही झेंडा न घेता मराठीसाठी एक व्हा मनसेनं लावलेल्या बॅनरवरचा मजकूर आहे। 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती बॅनरबाजी। हिंदीच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये मनसेचे बॅनर। मनसेच्या बॅनरवरती अजित पवार यांचे सुद्धा फोटो। 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती बॅनर झळकवण्यात आलेले आहेत। शेफाली जरीवाला काटा लगा या गाण्यामुळे आणि बिग बॉस 13 या रियालिटी शोमुळे प्रसिद्ध झाली। सध्या शेफालीचं पार्थिव हे कूपर रुग्णालयामध्ये असल्याची माहिती आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मोदी आणि अमित शहा यांनी आमच्यावरती लादलं। संजय राऊत यांचा आरोप। फडणवीसांचे वरती बसलेले पिताश्री म्हणत राऊतांची मोदींवरती टीका। 5 जुलैच्या मोर्चाची ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये लगबग। नियोजनासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना विविध जबाबदाऱ्या वाटून देणार। मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न।
ठाकरेंच्या मोर्चाच्या संदर्भात भाजपची वेट अँड वॉचची भूमिका. मोर्चाला उत्तर देण्यासाठी अजूनही भाजपचं विचार मंथन. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरती भाजपकडून सावध पवित्रा. हिंदीच्या मुद्द्यावरील वादाला भाजप अभिजात दर्जानं उत्तर देणार. बिग बॉस आणि काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं